आता मी तुला एक गोष्ट सांगते. एका राज्यात आहे ना, एक राजा राजा होता आणि त्याच्या राज्यात एक लोहार होता. त्या लोहाराने काय केलं, त्याचं कामगिरी खूप चांगली, म्हणजे बैलगाडीचं चाकं वगैरे चांगलं बनवायचं, हत्यार चांगलं बनवायचा. मग तो राजाला खुश झाला आणि त्याने काय केलं, त्या लोहाराला चंदनाची बागच भेट म्हणून दिली. मला त्याला एवढं कष्ट करतोय नाही का, अग्नी पुढं याच्या पुढं, मग ते निदान चंदनाचे लाकडं विकून धनवान होऊन जाईल, त्याचं कष्ट कमी होईल असं म्हणून राजाने त्याला चंदनाची बाग दिली. त्या येड्याला काही कळालंच नाही ही चंदनाची बाग आहे आणि हिच्याकडून पैसा जास्त होतोय. त्याला वाटलं ही सगळी झाडच आहे. त्याने काय केलं, ती झाडं तोडून त्याचा कोळसा केला आणि कोळसा करून विकला. ती गेला कमी मोलामध्ये. कोळशाचं काय मोल आहे. मग आता लई दिवस झाले असं करत सगळी बाग संपून गेली. तर राजाला वाटलं बरेच दिवस झालं आपण चक्कर नाही मारली लोहाराकडं, जाऊ लोहाराकडे गेल्यावर त्याला वाटलं आता तू खूप श्रीमंत झाला असं मला धन्यवाद करल की महाराज तुम्ही मला एवढी छान भेट दिली नाही का. म्हणून अशा आशेने तो राजा गेला फिरत ते म्हणलं आता तुझी परिस्थिती सुधारायला पाहिजे होती. त्याला कळालं की ह्याने सगळी बाग कोळसा करून विकून टाकली. राजाला म्हणला डोक्यावर हाणून घेतलं, मला त्याला काय करायचं, एवढी मोठी बागच त्याने कोळसा केली. ते म्हणला तुझ्याकडे एखादं लाकूड शिल्लक राहिले का बागेतलं. ते म्हणलं आहे ना महाराज, माझ्या हातोड्याचा दांडा आहे म्हणला एवढं. म्हणलं ते काढ हातोड्याचा दांडा. ते तिथे एक व्यापारी आहे ह्याचा चंदनाचा व्यापारी आहे, त्याच्याकडे जाऊन ही दांडा विकून ये, ते बघ कितीला घेतोय. ते म्हणतो महाराज ह्याचं काय येणार आहे या लाकडाच्या दांड्याचं. म्हणलं जा तू एकदा जाऊन ये म्हटल्यावर तो गेला. त्या व्यापाऱ्याने ओळखलं असली चंदनाचं दांड आहे एवढं. त्याने त्याला भरपूर पैसे दिले त्या लाकडाचे. लोहारला एवढं कळालं नाही की उषा दांड्याचे एवढे पैसे कसे काय मला दिले आणि मी अख्खी बाग विकली जाळून तर मला काहीच पैसे आले नाही. मग त्याला समजलं की अरे वेड्या ही तर चंदनाचं लाकूड होतं. मग तो रडायला लागला धडाधडा. मग म्हणलं महाराज मला अजून एकदा बाग द्या. ते मला तसं नाही, आयुष्यात एकदाच संधी येते आणि त्याचा कोळसा केला त्यांनी. तसंच आपल्या आयुष्यात आहे की आपण त्या संधीचं सोनं करत नाही तर आपण बी कोळसा करतो. ती पुन्हा मागितली तरी पण ती संधी भेटत नाही. असे